नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। लोकनेते दिवंगत विठ्ठल गोविंद भेरे यांच्या जयंती दिनी पर्यावरण आणि स्मरण या उद्देशाने वृक्षारोपण कैलासवासी विठ्ठल गोविंद भेरे प्रतिष्ठान वासिंद यांच्या वतीने लोकनेते दिवंगत विठ्ठल गोविंद भेरे यांच्या 80व्या जयंतीचे औचित्य साधून आज गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी आणि दिवंगत विठ्ठल गोविंद भेरे यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने साईनाथ नगर वासिंद पश्चिम येथे मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले। या कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी विठ्ठल गोविंद भेरे प्रतिष्ठान यांनी सुरू केलेल्या अभ्यासिकेला भेट देऊन दिवंगत विठ्ठल गोविंद भेरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। नंतर साईनाथ नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ दिवंगत विठ्ठल गोविंद भेरे यांचे ज्येष्ठ पुत्र तथा कैलासवासी विठ्ठल गोविंद भेरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र विठ्ठल भेरे, उपाध्यक्ष तथा द्वितीय पुत्र राजेंद्र विठ्ठल भेरे व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी कैलासवासी विठ्ठल गोविंद भेरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र विठ्ठल भेरे, उपाध्यक्ष राजेंद्र विठ्ठल भेरे, वासिंद ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र म्हस्कर, सदस्य प्रदीप भालेराव, सामाजिक कार्यकर्ते रमेश कंठे, डॉक्टर दीपक देशमुख, सुभाष विशे, संतोष शेलार, रमाकांत दांडकर, वासुदेव भोईर, सचिन भोईर, प्रशांत भेरे, सुधीर काबाडी, नितीन खडके, गोपाळ राजपूत, अनिल गोळे, महेंद्र भेरे आदी उपस्थित होते। आज आपण या ठिकाणी कैलासवासी विठ्ठल गोविंद भेरे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने आपण वृक्षारोपण केले, काय सांगाल? 9 एप्रिल हा कैलासवासी विठ्ठल गोविंद भेरे यांचा जन्मदिवस। या जन्मदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांचं जे प्रतिष्ठान स्थापन केलेलं त्यांच्या नावाने कैलासवासी विठ्ठल गोविंद भेरे प्रतिष्ठान यांच्या वतीने आज आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। उद्देश दोनच, पर्यावरण आणि स्मरण। आता आपण जी अभ्यासिका चालू केली होती त्यात तुम्हाला कसं म्हणजे यश मिळते, काय सांगाल? चांगला रिस्पॉन्स आहे। विद्यार्थी 25 ते 30 विद्यार्थी रोज तिथे या स्मरणिके अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत। दादांच्या जन्मदिवसानिमित्तानं कैलासवासी विठ्ठल गोविंद भेरे प्रतिष्ठानच्या वतीनं आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ज्या पद्धतीनं मागे काही महिन्यांपूर्वी वाचनालयाचं आणि तिथे असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जेदार वाचनालय मिळावं, एक अभ्यासिका व्हावी, या निमित्तानं तेही केलं होतं। म्हणजे स्पष्ट उद्देश आहे। दादांचं कार्य हे एका क्षेत्रासाठी मर्यादित नव्हतं, मग ते क्रीडा क्षेत्रात असेल, तुम्हाला माहिती आहे जय बजरंग क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सुद्धा दादांनी कार्य केलेलं आहे। सरस्वती विद्यालय, विद्याविकास मंडळ, शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलेलं आहे। अखंड हरिनाम सप्ताह वासिंदचा असेल, तिथेसुद्धा मोठं योगदान आहे आणि राजकारणात तर आहेच आहेत। म्हणून दादांचं कार्य हे सर्व क्षेत्र मर्यादित आहे, म्हणजे असं नाही, सर्व क्षेत्रामध्ये कार्य आहे। म्हणून या निमित्तानं आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, आरोग्याच्या संदर्भात यापुढेही कार्यक्रम असेल, म्हणजे ज्या पद्धतीनं दादा ज्या क्षेत्रात त्यांनी नाव केलं आहे, काम केलं आहे, हे प्रतिष्ठान त्या पद्धतीनं काम करेल। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।